कुठलाही जो संघर्ष जो म्हणतो आपण मानव वन्यजीव संघर्ष हा कुठेतरी आपले स्पेस शेअर होते वन्यप्राणी आणि माणसाची. जर एखादा वन्यप्राणी शेतात राहतोय तर ते शेत कोणाचं तरी ऑलरेडी आहे, तर ते शेअरिंगच एक प्रकारे. पण यामध्ये कुठेतरी कोएक्झिस्टन्सबद्दलचं आपण त्याच्यामध्ये जर ते मेजरमेंट्स आपण याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न केला किंवा आपण कुठल्या तरी सिलेबसमध्ये किंवा ते एक सरकारची पॉलिसीज जर बनवली की तुम्ही ह्या प्राण्यांसोबत राहत असताना तुम्ही ह्या प्रकारचे मेजर्स घेतले पाहिजे, प्रिकॉशनरी मेजर्स, किंवा आपण तो कोएक्झिस्ट लोकांना शिकवलं पाहिजे. तर हा सगळा संघर्ष तोच आहे की मी रस्त्याने चाललो आहे आणि मला सडनली एखादा साप आडवा आला किंवा मी बांधावर चालतोय आणि एखादा साप आडवा आला तर तो एक प्रकारचं, कारण मी घाबरणार कारण मला त्या सापाबद्दल माहीत नाही आहे. द ओनली डिफरन्स बिटवीन स्केरी अँड ब्युटिफुल इज अवर नॉलेज. सो आपल्याकडे त्या प्राण्याला आधीपासून विलनच बनवलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेतरी तो संघर्ष होतोय आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त अवेअरनेस होणं गरजेचं आहे. कोएक्झिस्टन्स लोकांना शिकवला पाहिजे. आपण एक स्पेस कशी शेअर करू शकतो ते शिकवलं पाहिजे. त्यांनी मला तरी वाटतं हा संघर्ष त्याचाच आहे की आपण जी शेअर करतोय स्पेस ज्याच्यामध्ये लोकांना माहितीच नाही की यांच्यासोबत कोएक्झिस्ट कसं करायचं.